तू तीच आहेस भाग 70. मी सांगितलं मोठ्या डॅडला, कारण यावेळेस आरव दादाकडून तर क्रेडिट कार्ड मागू शकत नव्हतो. त्याचीच पहिली रात्र खराब करण्यासाठी त्याच्याकडूनच कसे पैसे मागणार ना. तो हसत म्हणाला. तसं तिने परत एकदा स्वतःच्या कपाळावर हात मारला. बरं, तू अभ्यास कर. तुला अभ्यासाची जास्त गरज आहे. म्हणजे कधी कुठे काय करायचं आणि बोलायचं ते समजेल. ती म्हणाली तशी त्याने शहाण्यासारखी मान हलवली. अबोली जरा टेन्शनमध्ये आली. अग्नेला कळालं म्हणजे तो नक्कीच आपले क्लास घेणार. तिला माहीत होतं. ती डोक्याला हात लावून बसली. अंशूचं तिच्याकडे लक्ष गेलं. स्वीटहार्ट, इतकं टेन्शन घेऊ नको. मी फक्त 1 महिन्याचा रिचार्ज करून देणार आहे असं सांगितलं आहे. पण कशाबद्दल ते मी मोठ्या डॅडला सांगितलं नाही आहे. त्यामुळे इतकी काळजी करू नको. ते तुला काही बोलणार नाही. तो म्हणाला तसा तिचा चेहरा खुलला. मला माहीत होतं माझा अंशू खूप हुशार आहे. ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. आता तू तुझं काम कर. मी तुला जास्त डिस्टर्ब करत नाही. आणि मन लावून काम कर. कंपनीमध्ये सुद्धा मन लावून काम करायचं. मला तुला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. अगदी आरवपेक्षाही जास्त. तो स्वतःला काहीतरी समजतो. मिस्टर सहस्त्रबुद्धे, त्यांनासुद्धा त्याचंच कौतुक. तसं मलाही तुझं कौतुक करायचं आहे. त्यामुळे तू मन लावून करायचं, कळालं? ती म्हणाली. तसा त्याने हसून होकार दिला. कीर्ती, तुला हनीमूनला कुठे जायचं आहे? आरवने विचारलं. तुम्ही जिथे नेणार तिथे. ती हसून म्हणाली. ओके, मग आपण इथेच इंडियात कुठेतरी जाऊया. तो म्हणाला. तसा तिने होकार दिला. कीर्ती तिचं आवरत होती. लग्नात आलेलं गिफ्ट तिने उघडून बघितले नव्हते. तिने ते सगळे गिफ्ट एका बाजूला ठेवले. तू ते गिफ्ट ओपन का केले नाही? त्याने विचारलं. मॉम आणि काकू आज दोघी खूप थकल्या आहेत. ते असतानाच मला हे सगळे गिफ्ट ओपन करायचे आहे. ती म्हणाली. तसं त्याला तिचं कौतुक वाटलं. ओके, तो म्हणाला आणि तिथेच मोबाईलमध्ये बघत बसला. आरव सर, तिने त्याला आवाज दिला. तो म्हणाला. तशी ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. मला असं वाटतं रात्रीच्या मोबाईलच्या प्लॅनमध्ये एकटा अंशुमन नव्हता, तर मॉम आणि काकू पण त्याला सामील होत्या. ती म्हणाली. तसं त्याने तिच्याकडे बघितलं. फक्त त्याच नाही, तर गौरव काका पण त्यांना सामील होते. तो म्हणाला. कीर्ती तर चकितच झाली. दोघं हसायला लागले होते. आरवने तिचा हात पकडला आणि हळूच तिला आपल्याकडे ओढलं. तो बेडवर पडून होता आणि कीर्तीला जवळ घेतलं. एक रात्र खराब झाली म्हणून काय झालं? आपल्याकडे अजून खूप रात्री आहेत. तो तिच्या गालावर ओठ टेकवून म्हणाला. तिने त्याच्या डोळ्यात बघितलं आणि पुढे होऊन त्याच्या ओठांवर ओठ टेकवून बाजूला धरली. तसा तो हसला. इकडे भारद्वाज परिवाराला पॅलेसवर यायला रात्र झाली होती. जेवण करून ते झोपायला गेले. इशिका रूममध्ये आल्या आल्या बेडवर आडवी झाली. तिला झोप लागली होती. इतकी आरामात आली तरी थकली होती. तिच्याकडे बघून भार्गव गालात हसला आणि फ्रेश व्हायला गेला. इशिकाचा जरा डोळा लागला होता. तेवढ्यात तिच्या चेहऱ्यावर पाण्याचा थेंब पडला. तिने डोळे उघडून बघितलं तर भार्गव तिच्यावर झुकलेला होता. तो आंघोळ करून आल्यामुळे एकदम फ्रेश दिसत होता. त्यात त्याच्या केसातून येणाऱ्या ब्रँडेड शॅम्पूचा वास तिला बेभान करत होता. तिने हसून त्याच्या गळ्यात हात टाकले. झोप येते का? त्याने तिच्या गालावर हात ठेवून विचारलं. नाही. तिला झोप येत होती तरी ती नाही बोलली. भार्गवने तिच्या केसांवरून हात फिरवला. आजच्या दिवस झोप, आज नाही डिस्टर्ब करणार. तो म्हणाला. तशी तिने नजर खाली केली. तो तिच्या जवळून उठला. तिने लगेच त्याचा हात पकडला. तसा तो परत तिच्याजवळ बसला आणि तिच्या डोक्यावरून अलगद हात फिरवायला लागला. इशिका काही वेळाने झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच पूजा ठेवण्यात आली होती. परत रात्री रिसेप्शन पार्टी होती. इशिका स्वतः काजलने तयार केलं. आजीसाहेबांनी त्यांच्या देखरेखीखाली पूजेची तयारी करून घेतली. शोणला त्यांनी आपल्या हाताखाली ठेवलं होतं. बिचारा इकडून इकडे करून थकला. काही वेळाने ते दोघं पूजेसाठी बसले. फक्त पूजा होती तरी बरीच लोकं जमली होती.
त्यात घरातले नोकर मंडळी खूप होते. काही पाहुणे सकाळी लवकरच आले होते. इशिका भार्गव पूजा करत होती. विराजच्या बाजूला काजल येऊन उभी राहिली. त्यांचं लग्न खूप वेगळ्या पद्धतीने झालं होतं. तेव्हा आजीसाहेबसुद्धा रागात होत्या, म्हणून त्यांची सत्यनारायणाची पूजा वगैरे काहीच झाली नाही. तशीच त्यांच्या गृहस्थीला सुरुवात झाली होती. तिला ते बघून वाईट वाटलं, पण आपल्या मुलाच्या आनंदात ती आनंदी होती. सत्यनारायणाची पूजा झाली तसं दोघांनी सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. आता तयारी करायची होती ती रात्रीच्या पार्टीची. तशी विराजने सर्व तयारी केली होती, पण इशिकाला तयार व्हायला वेळच लागणार होता. दुपारचं जेवण झाल्यानंतर काजल तिला तयार होण्यासाठी घेऊन गेली. तिच्यासाठी मेकअप आर्टिस्ट आलेले होते. रिसेप्शन पार्टी ही घरीच ठेवण्यात आली होती. इतका मोठा पॅलेस असताना त्यांना दुसरीकडे जाण्याची गरजच नव्हती. गेस्ट यायला सुरुवात झाली होती. इकडून सहस्त्रबुद्धे आणि रत्न पारखी यांच्या घरचं कोणीच नव्हतं, कारण की तिकडेही लग्न झालेलं होतं आणि लगेच ते जाऊ शकत नव्हते. जीविका दीपक ते नंतर तिला भेटायला जाणार होते, त्यामुळे रिसेप्शन पार्टीला तिच्या बाजूचं कोणीच नव्हतं. इशू, कोणी आलं नाही म्हणून नाराज होऊ नको. मी तुझ्यासोबतच आहे, ओके? काजल तिच्या गालावर हात ठेवून म्हणाली, तशी ती हसली. इशिकाचा मेकअप चालू होता. तिला इतक्या मेकअपची सवय नव्हती, त्यामुळे बसून बसून तिला कंटाळा आला होता. पण जशी ती पूर्ण तयार झाली आणि तिने स्वतःला आरशात बघितलं, तिला वाटतच नव्हतं ही इशिका आहे. इतकी ती सुंदर दिसत होती. काजल बाहेर निघून गेली, कारण येणारा जाणारा गेस्टच तिला स्वागत करायचं होतं. इशिकाचा मेकअप झाला तशी ती बसून राहिली, कारण ती भार्गवसोबत जाणार होती आणि अजूनही तिला घ्यायला तो आलेला नव्हता. म्हणजे अजून तरी त्यांची पार्टीत एंट्री नव्हती. काही वेळाने तिच्या रूमचा दरवाजा वाजला. तसा तिच्या मेकअप आर्टिस्टमधल्या एका जणीने दरवाजा उघडला आणि भार्गव आत आला. त्याला बघून तर तिचे डोळे विस्फारले. तो अगदी एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. तिला बघून त्याचीसुद्धा तीच हालत झाली होती. मेकअप झाल्यामुळे एक मेकअप आर्टिस्ट निघून गेला. तो तिच्याजवळ आला. ब्युटिफुल, तो म्हणाला. तशी तिने लाजून खाली मान घातली. चलायचं, तो म्हणाला. तसा तिने होकार दिला. दोघं हातात हात घालून पार्टीमध्ये आले. त्यांच्या बाजूला त्यांचे बॉडीगार्ड होतेच, जे कोणत्याही गेस्टला त्यांच्याजवळ येऊन देत नव्हते. शेवटी ती भारद्वाज घराण्यातली सून होती, एखाद्या राणीपेक्षा कमी नव्हती. एवढ्या सगळ्यांमध्ये तिला जवळची फक्त काजल वाटत होती. तिने गर्वचा हात घट्ट पकडलेला होता. अचानक तिला समोर काजल दिसली. तीसुद्धा खूप सुंदर दिसत होती. तिला बघून इशिका हसली. त्या दोघांना सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं. भार्गव स्वतः तिची सगळ्यांशी ओळख करून देत होता. त्यांचे इतके नातेवाईक होते की सगळ्यांशी ओळख करून देता देता तिचे पाय दुखायला लागले होते. काहींसोबत तर विराज ओळख करून देत होता, कारण काजलसुद्धा इतक्या गेस्टला कधी भेटलेली नव्हती आणि विराजनेसुद्धा कधी तिला जास्त लोकांमध्ये नेलं नव्हतं. त्यामुळे इशिकासारखीच तिची हालत होती. विराज, मी स्वतः किती जणांना ओळखत नाही, तर इशिकाची काय ओळख करून देणार आहे? ती म्हणाली. जितके तुला माहीत आहे तितक्यांची ओळख करून दे. बाकीच्यांसाठी आम्ही दोघं आहोत ना, तो म्हणाला. जितक्यांशी ओळख आहे तितके? फक्त मोजून 3-4 जणांनाच मी ओळखते. तुम्ही मला बाहेर का घेऊन जात नव्हते? कधी कोणत्या नातेवाईकांच्या कार्यक्रमाला नेत नव्हते. आता मला किती ऑकवर्ड वाटत आहे. मी कोणालाच ओळखत नाही. ती जराशी नाराज होतच म्हणाली. काजल, असाही कोणाला वेळ नसतो. हे मोठ्या घरातले लोक तसेच असतात. यांना कोणासाठी वेळ नसतो. आज रिसेप्शन पार्टी आहे म्हणून फक्त आले आहेत. इतकं टेन्शन घेऊ नको. त्याने लगेच बाजू सावरून घेतली. नाहीतर तिचा रुसवा त्यालाही परवडायचा नव्हता आणि त्याला अशी रुसवा घालवायची सवय नव्हती. त्यामुळे ती कधी रुसली तर तिला मनवण्याची त्याला चांगली पंचायत पडायची. इशिका, इथून थोड्या वेळाने आपल्याला निघायचं आहे. तुझ्यासाठी स्पेशल सरप्राईज आहे. भार्गव हळूच इशिकाला म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या डोळ्यामध्ये मिलनाची ओढ होती. तिच्या पोटात तर गोळा आला. ती किती स्ट्रॉंग असली तरी अशी सिच्युएशन म्हटली तरी तिला भीती वाटायची.
किसपर्यंत ठीक होतं, पण त्यापुढे इतक्या दिवसापासून त्यांनी एक पाऊलही पुढं टाकलं नव्हतं. आज मात्र तिच्या मनात धाकधूक चालू होती. तू तयार आहेस ना? त्याने डोळा मारत विचारलं. आता मात्र ती स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेत होती. का आपण लग्नासाठी इतकी घाई करत होतो? बरं, लग्न 2 महिन्यानंतर होतं, पण आपणच रागावून लग्न लवकर करून घेतलं. आता या सिच्युएशनला सामोरं जावंच लागणार होतं. ती त्याच्याकडे बघून कसनोख हसली. तयार आहेस ना? त्याने परत विचारलं. त्याचा हात तिच्या कमरेवर होता. त्याने हळूच कमरेवरचा हात दाबला तशी तिच्या अंगातून वीज गेली. तो तिच्याकडे खूप अपेक्षेने बघत होता. ती खाली मान घालून म्हणाली. तसा तो खुश झाला. पार्टी काय लवकर संपणार नव्हती. भार्गव विराजला सांगून इशिकाला घेऊन गेला. आपण कुठे चाललो आहोत? तिने विचारलं. स्पेशल ठिकाणी. त्याने तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. इशिकाची धडधड वाढली होती. आजपर्यंत बिंदास असणारी एकदम भिगीबिल्ली झाली होती. बरंच अंतर पार केल्यानंतर आता तिला समजलं की ते कुठे चालले आहे. तिने भार्गवकडे बघितलं तर तो गालात हसला. तुझीच इच्छा होती ना आपला हनीमून इथे सेलिब्रेट करायची? ते त्यांच्या त्या फार्म हाऊसवर आले जिथे आधी इशिका भार्गवसोबत आली होती. दोघांमध्ये बाईक रेसिंग पण झाली होती. तिने हसून समोर बघितलं. ते जसे जवळजवळ आले काहीतरी लुकलुकताना दिसलं आणि ते लुकलुकणारे सगळीकडेच होते, तेही अतिप्रमाणात. इशिका कारमधून खाली उतरली तर तिने ते लखलख करणार काय आहे ते बघण्यासाठी हातात घेतलं तर तो काजवा होता, जो रात्री अंधारात त्याचा प्रकाश सर्वीकडे पसरवत होता. आणि एक नाही असे अनेक काजवे तिथे होते. त्यांच्या जायच्या पूर्ण रस्त्यावर काजवे होते. तिथलं सगळं वातावरण बघून ती एकदम खुश झाली होती. एकदम भान हरपून पुढे पुढे चालत होती आणि भार्गव हसत तिच्या मागे जात होता. तो पूर्ण एरिया फक्त काजवांनी भरलेला होता आणि त्यांचा प्रकाश पडत होता. अप्रतिम दृश्य होतं. फार्म हाऊससुद्धा खूप छान फुलांनी सजवलेलं होतं आणि त्या फुलांच्या आसपाससुद्धा काजवे होते, त्यामुळे ते फुलं अधिकच सुंदर दिसत होते. इशिकाने फार्म हाऊसच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला तेव्हा तिने खाली बघितलं तर पूर्ण गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावरची स्माईल जाता जात नव्हती. ती एक एक पाऊल पुढे टाकत चालली. अगदी मऊसूत तिच्या पायांना जाणवत होतं. ती चालत चालत आतमध्ये आली तर आतमध्ये सुद्धा पूर्ण फार्म हाऊस फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेलं होतं. जमिनीवर जिथे पाय ठेवेल तिथे फुलं होती. आसपास कॅन्डल लावलेल्या होत्या. तिने मागे वळून भार्गवकडे बघितलं तर तो खिशात हात घालून तिच्याकडेच बघत होता. ती पटकन पळत आली आणि त्याला बिलगली. थँक्यू सो मच, ती म्हणाली तसं त्याने तिला जवळ घेतलं. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब करत जा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका.